नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु केल्याने काय होते, गुरु केल्याने कोणते जीवनात बदल होतात, सद्गुरु दर्शन का घ्यावे या संदर्भाची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओत देणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ अवश्य बघा। गुरु केल्याने आपल्याला ज्ञान मिळते, त्याचबरोबर गुरु आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात। अशी तुम्ही परमेश्वराची कितीही सेवा करा, पण गुरु जर केले तर परमेश्वराची जी सेवा करतो ती सफल होते। आणि जो भक्त मनापासून परमेश्वराची भक्ती करतो ती नेहमी परमेश्वराला आवडत असते। अध्यात्माच्या मार्गामध्ये परमेश्वराचे नामस्मरण कसे करावे, त्याचबरोबर मेडिटेशन का करावे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने संत म्हणजे काय, संतांचा सहवास का घेतला पाहिजे, त्याचबरोबर सत्संगात आपण का गेले पाहिजे या संदर्भाचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला गुरु करत असतात। आपल्या जीवनातील दुःख हे जेव्हा आपल्यावरती येते ना, ते सर्वात अगोदर आपल्या गुरूंना समजते। त्यामुळे तुम्हीच सांगा मला, गुरु करणे जीवनात किती महत्त्वाचे असते। गुरु तर आपल्याला ज्ञान देतातच, त्याचबरोबर गुरु चांगले मार्गदर्शन करतात। आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट अनुभव येणार असेल ते देखील गुरूंनाच अगोदर कळतात। आणि आपल्या जीवनात जर दुःख असेल तर ते कमी करण्याचे काम देखील गुरुच करत असतात। त्यामुळे जास्तीत जास्त गुरु हे केले पाहिजे। गुरुमुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, गुरुमुळे ईश्वराची प्राप्ती होते, गुरूंचं सगुण साकार रूप जर आपण आपल्या हृदयात बघितलं तर आपल्याला आत्मसाक्षात्कार देखील होतो। त्यामुळे आपले कोकमठाणला सद्गुरू माऊली जास्त बोलत नाही, एकच शब्द बोलतात, हृदय मंदिरी जय मज पाती तयासी होय माझी प्राप्ती। एवढा सुंदर प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार भाविकांना देत आहे। आणि ज्या ज्या भाविकांनी, ज्या ज्या संतांनी, ज्या ज्या संत माईंनी तो अनुभव अंगीकारला तर त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले। त्यातून बाबांचा एकच उद्देश आहे की आपल्या हृदयात जो परमेश्वर आहे त्याला तुम्ही समजून घ्या, हृदयातील आत्मारामाची ओळख करून घ्या। कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी। जर तुम्ही कितीही तीर्थक्षेत्राला गेले त्याचे एवढे पुण्य तुम्हाला आपल्या सद्गुरूंचे जर आत्मचिंतन केले तर त्यातून मिळेल। तुम्ही तीर्थक्षेत्री तर जा, पण जे तुमचे गुरु आहे त्यांना आपल्या हृदयात हे बघितले पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे, त्याचबरोबर जास्तीत जास्त मेडिटेशन देखील केले पाहिजे। आपले जीवनच गुरु घडवत असतात। आपले जे दुःख आहे ते दूर करण्याचे काम देखील गुरुच करत असतात। त्यामुळे नेहमी म्हटलं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे आणि गुरु महेश देखील आहे। तर त्या परमेश्वराला आपण आपल्या हृदयात बघितले पाहिजे, त्या परमेश्वराला आपण गुरु केले पाहिजे आणि आपले जीवन सफल देखील करून घेतले पाहिजे। त्यासाठी जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असते। कारण ध्यान योगा आत्म्याला मरण नाही, आत्मा हा अमर आहे। त्यामुळे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात जो आत्मा आहे तो साक्षात परमेश्वर आहे। त्या परमेश्वराची ओळख करून घ्या, त्या परमेश्वराला समजून घ्या आणि तुमच्या हृदयात जे तुमचे गुरु असतील त्यांचे ध्यान अवश्य करा। जर आपण दररोज 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जर ध्यान केले तर आपल्या शरीराला एक प्रकारची शिस्त लागते, म्हणजे आपलं शरीर हे देखील शिस्तबद्ध बनते, परमेश्वराची ओळख होते, आपल्याला परमेश्वराची प्राप्ती देखील होते। त्यामुळे जास्तीत जास्त होता होईल तेवढे मेडिटेशनवरती जोर द्यावे। कोणत्याही देवाचे नामस्मरण करा, पण जे नामस्मरण कराल ते अगदी मनापासून करा, होता होईल तेवढे ध्यान करा। कारण गुरुमंत्रात जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही। अगदी मी मनापासून सांगेल की सद्गुरूंचे जे नामस्मरण आहे आणि सद्गुरूंचे ध्यान आहे त्या ध्यानापेक्षा ताकद मला कशातच वाटत नाही, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगते जास्तीत जास्त ध्यानावरती जोर द्या।
जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा स्वतःमधील ईश्वराची, स्वतःमधील आत्म्याची आपल्याला ओळख होते आणि त्या आत्म्याची आपल्याला जर आपण दररोज ध्यान केले तर ओळख होत होत आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे आपल्या हृदयात जो परमेश्वर आहे त्याची आपल्याला जाणीव होते आणि आपण जर सलग ध्यान केले तर आपल्याला ध्यानाची आवड देखील निर्माण होते. त्यासाठी नित्यनेमाने ध्यान हे केलंच पाहिजे. परमेश्वर एवढंच बघतो, कोण मला हृदयात बघतो, कोण माझे जास्तीत जास्त नामस्मरण करतो, त्याला परमेश्वर हा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. गुरुमुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, गुरुमुळे आपल्याला आत्मचिंतन घडते, गुरुमुळे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, गुरुमुळे आपली संकटे दूर होतात. गुरुमुळे आपल्याला संकट येणार असेल तर अगोदर गुरुलाच कळते. गुरुमुळे आपल्या जीवनातील दुःखाचे मार्ग देखील मोकळे होतात. त्यासाठी जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपण जो गुरु करतो त्यांची आंतरिक जी ओढ असते ती आपल्या अंतर्मनातून आपल्याला लागत चालते. म्हणजे आवड निर्माण होते, परमेश्वराची ओढ लागते आणि परमेश्वराचे दर्शन घेतले की आपले मन देखील शांत होते. मग ते कसे होते तर जेव्हा आपण गुरु करतो, जेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो त्यावेळेस या वेगवेगळ्या क्रिया आपल्याला घडू लागतात आणि जेव्हा आपण सद्गुरूंचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून आनंद अश्रू देखील येतात. गुरु करेल असेल तर आपल्या अंतरात्म्यातून आपल्याला परमेश्वराची ओढ लागते. म्हणजेच परमेश्वराचे दर्शन घ्यावेसे वाटते, त्याच परमेश्वराचे नामस्मरण करावेसे वाटते, त्याच परमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मन हलके होते. तर हा आहे गुरु केल्याचा परिणाम. तर त्यासाठी गुरु केल्याने आपल्या जीवनात असे वेगवेगळे बदल घडत असतात. त्यासाठी जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर चला आपण आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आणि हो, आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.